काय म्हणलं असेल ग बाळाचा जीव. सगळ्यात अगोदर आपण बाळाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहू. ताई, घटना घडून गेली, आता काय बोलू नको, परंतु मंडळी, उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये विशेषतः लहान मुलांची व वयोवृद्ध आजी आजोबांची काळजी घ्या. अवघं 9 महिन्याचं चिमुकलं बाळ ते बघा ना, किती गोंडस दिसतंय. काय त्या माऊलीला, तिनं पण मायेपोटीच त्या झोक्यात हे बाळ झोके घातले आणि उष्णतेच्या कडाक्यामध्ये ते बाळ उठलंच नाही. एवढा उष्णतेचा आणि तापमानाचा कहर आहे. मंडळी, बोलायला कंठातून शब्द फुटत नाहीयेत. रोज अगदी एवढे चांगले चांगले आणि उपदेशपर संदेशपर व्हिडिओ देणारा हा व्यक्ती आज थंडावला. काय गुणाव त्या निष्पाप बाळाचा, परंतु उष्णतेनं त्या बाळाचा बळी घेतला. मंडळी, आम्हाला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, उन्हाळा प्रचंड आहे. 43°C तापमान आज तागायत सोलापूर जिल्ह्यामध्ये तापमान आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 43, 44, 45, 46 इथपर्यंतचं तापमान आहे. महत्वाचं, अति महत्वाचं काम असेल तरच आणि तरच घराच्या बाहेर पडा. विशेषतः लहान मुलांना घराच्या बाहेर 1 मिनिट पण सोडू नका. 6 महिन्यापासून 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षापर्यंत जी लहान बाळ आहेत त्यांची काळजी घ्या. आणि आजी आजोबा घरात असतील त्यांचीही काळजी घ्या. घरात थंडीचं वातावरण तयार करा, जेणेकरून तापमान कमी होईल अशा हिशोबाचं वातावरण घरात तयार करा. पाणी भरपूर प्या. शरीरात पाण्याचं प्रमाण कमी पडू देऊ नका. पातळ कपडे परिधान करा. महत्वाचं काम असेलच तर आणि तरच 11 ते 5, 11च्या अगोदर ते काम करा आणि 5 संध्याकाळच्या वाजल्यानंतर ते काम करा. 11 ते 5 या टायमिंग मध्ये घराच्या बाहेर पडू नका. आयुष्य हे खूप खूप सुंदर आहे. भगवंताने आपल्याला हे आयुष्य मोठ्या आपल्या अस्मितेने दिलेलं आहे. आपण भाग्यवान आहोत की आपण मानवरूपी जन्माला आलो आहोत. 84 दशलक्ष योनी ज्यावेळेस फेरा पूर्ण केला जातो त्यावेळेस मानव रूपी मनुष्य जन्माला येतो. आणि हा जन्म, मानव रूपी जन्म एवढा अनमोल आहे, त्या देहाचा तुम्ही खरोखर मान करा, सन्मान करा. तळलेले पदार्थ असतील, मी म्हणत नाही पाकच हॉटेल मधलं खाऊ नका. घरातलं ताजं अन्न घरात तयार केलेलंच खा. बाहेर फिरून थोडस टाळा. अहो, एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अहो, बाळ झोपलं होतं, अगदी गाढ झोपलं होतं. त्या माय माऊलीला पण वाटलं नव्हतं की ही गोष्ट घडल. तापमान एवढ्या भयंकर पद्धतीत गेलं आणि त्या निष्पाप मुलाचा, त्या बाळाचा जीव घेतला तापमानाने. शरीरातलं पाणी अजिबात कमी होऊ देऊ नका.
डोळ्याला सनग्लासेस घाला, डोक्यावरती टोपी असेल, मफलर असेल किंवा एखादं चांगलं कापड असेल ते डोक्याला गुंडाळा आणि घरातच आपल्या जीवलगांसोबत टाइम स्पेंड करा, वेळ घालवा. जिंदगी मिली ना दोबारा, आयुष्य पुन्हा नाही. हे खूप खूप छान आयुष्य आहे, ते फक्त जगता आलं पाहिजे आणि ते तुम्ही जगाल अशी अपेक्षा करतो. आणि पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना या ठिकाणी कळकळीची विनंती करतो, उन्हाळा चालू आहे, काम असेल तरच बाहेर निघा, ते पण अति महत्वाचं. शब्द व्यवस्थित ऐका. उष्माघाताने कित्येक बळी गेलेले आपण न्यूजवर ऐकतोय. काय अरे स्टेटस, अरे ह्यो गेला, अरे काय बाहेर गेलता, काय झालं, उष्माघात, काय झालं, ऍक्सिडेंट, काय झालं, हे बरीचशी कारण. मला या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगायचंय, आहे तोपर्यंत जपा. शरीर असेल, माणसं असतील आणि तुमच्या जीवाबाची माणसं असतील, एवढंच या ठिकाणी सांगायचं. पुन्हा गेल्यानंतर मिस यू म्हणण्यापेक्षा आहे तोपर्यंत विथ यू म्हणूया आणि ह्या सुंदर आयुष्याला आणखी सुंदर बनवूया. मंडळी, खरंच आयुष्य हे खूप अनमोल आहे, ज्याचं कधीच मोल होऊ शकत नाही. आयुष्याची किंमत त्याला विचारा की जो हॉस्पिटलच्या बेडमध्ये आहे आणि देवाला प्रार्थना करतोय, मला वाचव, मला वाचव. आणि ह्या तुम्ही अनमोल जीवनाला तुम्ही एवढं हलक्यात घेता, हेच मला खूप विशेष वाटतंय. मंडळी, बोलायसारखं खूप काय आहे, परंतु या घटनेनं मन अगदी सुन्न केलंय, मला राहवलंच नाही. म्हणून तुम्ही माझे स्नेही अनुयायी आहात, माझं तुम्ही नेहमी आदर्श आणि नेहमी व्हिडिओ पाहता, म्हणून माझ्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आणि खास तुमच्यासाठी केलाय. आम्ही सुद्धा प्रचंड उन्हाळा जाणवत असल्या कारणाने दुपारचे व्हिडिओ असतील, 2-2.5चे व्हिडिओ असतील, 3-4चे व्हिडिओ असतील, बंद केलंय सगळं. भरपूर उन्हाळा असल्यामुळं, तापमान असल्यामुळं आम्हाला ते शक्य नाही. आत्ता वाजलेत 7:05 आहेत, तरी भयंकर 6च्या सुमारास ऊन लागत होतं. तरी पण एक काय म्हणतो अंगीकृत कला जी आहे आणि तुम्हाला बघण्याची आम्ही लत सवय लावली, ते कुठंतरी बंद पडू नये म्हणून हे व्हिडिओ चालू आहेत. आणि आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे मंडळी, कारण तुम्ही आमच्यासाठी खूप मौल्यवान आहात, खरंच खूप मौल्यवान आहात. म्हणून उन्हाळ्यात थोडीशी तुमची, तुमच्या घरच्यांची आणि मित्रपरिवाराची काळजी घ्या. खूप वाईट वाटतंय, सांगायला सुद्धा खेद वाटतोय, तोंडातून शब्द फुटत नाहीत, परंतु आम्ही आमच्या हक्काच्या माणसाला का सांगणार नाही, तुम्हाला नाही मग आम्ही कोणाला सांगणार. बस एवढंच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय. आणि आपल्या या बाळासाठी पुन्हा एकदा 2 मिनिटं शब्द राहायचे. धन्यवाद मंडळी, काळजी घ्या.